आणि मला राज ठाकरेंचा खूप अभिमान आहे. मी तुम्हाला अजून सांगतो, खूप अभिमान आहे आज देखील. पण त्यांनी एक जो शब्द वापरला आहे की महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही हा निर्णय घेतोय. उद्धव ठाकरेला सोबत घेऊन राज ठाकरेंची महाराष्ट्राचं भलं काय होणार आहे ते राज ठाकरेंनी सांगितलं पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे, प्रामाणिक मत आहे. त्यांनी सांगितलं पाहिजे बाबा उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्यानंतर महाराष्ट्र हे भलं होणार आहे. मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बसणार आहे, मुंबई महानगरपालिका हातात येणार आहे. काहीतरी सांगितलं पाहिजे ना कसं भलं होणार आहे ते. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते नाही महाशय उद्धव ठाकरे. काय भलं केलं महाराष्ट्राचं? काय भलं केलं? माझी प्रामाणिक भूमिका अशी आहे की राज ठाकरे जर मुख्यमंत्री होत असतील, स्वागत. ज्यावेळेला शिवसेनेचा पक्षाचा अध्यक्षाचा निर्णय झाला महाबळेश्वरला, त्यावेळेला जरी ती बनवाबनवी झाली थोडीशी. साहेब तेव्हा नव्हते, बाळासाहेब नव्हते तेव्हा, नंतर आले साहेब. तेव्हा राज ठाकरेंच्या मुखातून उद्धवचं नाव त्यांना घ्यायला लावलं. काही लोकांनी त्यासाठी ती प्रयत्न केले. ती चूक झाली पक्षाकडून आमच्या. त्यावेळेलाच अध्यक्ष राज ठाकरेंना केले असतं आज ही वेळ नसती आली. आणि म्हणून मराठीचा मुद्दा नाही आहे, मराठी माणसाचा मुद्दा नाही आहे. उद्धव ठाकरेंचा आणि मराठी माणसाचा काडीचाही संबंध नाही. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. 69 वर्ष झाले, 59 वर्ष झाली. 66 सालामध्ये जन्म दिला. मग उद्धव ठाकरेकडे गेले 30 वर्ष महानगरपालिका मुंबईची असताना त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं उद्धवनी सांगावं. सांगा ना उद्धवजी. चला, आज 50% मराठी माणूस मुंबईमध्ये होता, आज 10 की 12% शिल्लक आहे. आमचा सगळा मराठी माणूस लालबाग, दादर, गिरगाव कुठे गेला? ठाणा, भिवंडी, बदलापूर, वसई, नालासोपारा. अरे उद्धवजी, कोणाचे पाप आहेत? ही मेहरबानी कोणाची? तुमचीच ना. 25-30 वर्ष महानगरपालिका घेऊन बसला होतात. काय केलं तुम्ही मराठी माणसासाठी? गगनचुंबी इमारती झाल्या आणि ते बोर्ड का लावले गेले? नॉनव्हेज खाणाऱ्यांना इथं फ्लॅट मिळणार नाही. काय केलं तुम्ही? काय केलं त्यासाठी? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.